गुजरातमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती नाही किंवा हिंदी नाहीये किंवा हिंदीचा विषय नाहीये, तिकडे त्रिभाषाच नाहीये. तर नेमकं काय, त्रिभाषा सूत्र नाहीये का हिंदी सक्ती नाही का काय आहे नेमकं? मला हसू आलं आता की बिहारमध्ये हिंदी सक्ती नाही, उत्तर प्रदेशमध्ये तिथली सक्ती नाही, आणि तिथली पहिली भाषाच हिंदी आहे. तिथे हिंदी सक्तीचा विषय कुठे येतो? म्हणजे आपण कशा पद्धतीचे विचार मांडणी करतो, किंबहुना त्याचं तर थोडंसं भान आपण ठेवणार आहोत का? पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात जी सक्तीचा मुद्दाच नाही, जी सक्तीची नाहीच आहे, ती बनवणे चालू आहे. साफ पण भुई धोपटणं सुरू आहे. कशासाठी धोपटताय? तिसरा त्यातला मुद्दा, गुजरात संस्कृत ऑब्लिक हिंदी अशा पद्धतीचं आहे. कर्नाटक जिथे काँग्रेसचं सरकार आहे, तिसरी भाषा हिंदी आहे. पश्चिम बंगाल जिथे ममताचं राज्य आहे, जिथे भाजपचा काही दुरान्वय संबंध नाही, त्यांनी सुद्धा त्रिभाषामध्ये हिंदी तिसरी भाषा घेतली आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आपण ठेवली आहे. आणि मगाशी आमचे एक ज्येष्ठ साहित्यिक सांगत होते की त्यांनी टोमणा मारला उपरोधिकपणे की 10 वर्ष वंचित ठेवलं. 10 वर्ष नाही, त्याच्या जास्त वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळातून अनेक वर्षाची मागणी होती. ती मागणी ही पूर्ण केली आहे सरकारने. आता त्याचाही तुम्हाला मन मोठं करता येत नाही, या सरकारला श्रेय देता येत नाही. तो कुचकेपणा तुमच्यापाशी ठेवा. पण टोमणे मारा सगळं 10 वर्षाचा, त्याच्या आधीपासूनची मागणी चालू आहे ही या सरकारची, या की मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पण तुमचं मन मोठं नाही, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तुम्ही त्या भाषेत जरूर राहा. आम्ही मराठीचे पुरस्कर्ते आहोत, आम्ही मराठीचा अभिमान बाळगतो.